नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल की मला पोलीस दलामध्ये नोकरी हवी आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप दिवसांपासून विद्यार्थी कमेंट करून विचारत आहे की सर पोलीस भरती कधी सुरू होणार आहे। सर पोलीस भरती या महिन्यामध्ये सुरू होणार होती। सर पोलीस भरतीची तारीख काय असणार आहे। सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे, कधी याच्या ठिकाणी फॉर्म सुरू होतील, असे अनेक प्रश्न विद्यार्थी मित्र या ठिकाणी विचारत होते। तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व या ठिकाणी माहिती सांगणार आहे। ऑफिशियली त्या GR सुद्धा ठिकाणी आलेल्या होत्या, त्या GR विषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। दुसरी गोष्ट, भरपूर असे मुलं आहे की ते म्हणतात की सर माझं वय संपलेलं आहे, मला संधी मिळणार का। तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे सरकारतर्फे। अशा विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळणार आहे पोलीस भरतीमध्ये। म्हणजे ज्या मुलांचं वय संपलेलं आहे अशा मुलांना सुद्धा या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर A to Z सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। फक्त एक काम करा की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे आहे। व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं एक बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांनी हाईप करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनासुद्धा पोलीस भरतीची अपडेट कळाली पाहिजे। म्हणून लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, खाली हाईप नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करून सर्वांनी हाईप करायचं आहे आणि खास करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहते। आता बघा महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे असं की महाराष्ट्र पोलीस भरती 2025। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल किती पदं असणार आहेत, तर 15,631 जागांसाठी ही भरती प्रक्रिया लवकरच याच्या ठिकाणी सुरू होणार आहे। म्हणजेच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। आता कधी सुरू होणार आहे त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। तर बघा महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील शिपाई अशा एकूण मित्रांनो 15,631 पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर यासाठी जो काही GR होता तो GR सुद्धा ठिकाणी आलेला आहे। 15,631 पदांची तुमची भरती होणार आहे। हा आकडा खूप मोठा आहे, म्हणजेच 15,631 विद्यार्थ्यांना नोकरी या ठिकाणी मिळणार आहे। आणि खास करून तुम्ही जर बघितलं तर जे मुलं आणि ज्या मुली यांना पोलीस बनायचे असेल अशा मुलींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थी पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। याही वर्षी भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे, कारण की विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल हे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस बनायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी फक्त कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हायचे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे, फक्त एवढंच लिहून पाठवा। तुम्हाला बाकी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल कशाप्रकारे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता याविषयी सर्व माहिती मी देणार आहे अगदी फ्रीमध्ये। फक्त कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवा। तुमचं नाव शिला असेल, गीता असेल, मोहिनी असेल किंवा तुमचं नाव या ठिकाणी जे असेल ते राजू असेल, अनिकेत असेल, सचिन असेल, XYZ जे नाव तुमचं असेल ते लिहून पाठवा की सर माझं नाव रोहिणी आहे, मोहिनी आहे, सचिन आहे, अनिकेत आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे, फक्त एवढंच लिहून पाठवा। तुम्हाला सर्व मदत मी पोलीस भरतीचं फॉर्म भरण्यासाठी करणार आहे। तुमचं फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिलं जाईल, प्लस पण तुम्हाला फ्रीमध्ये सर्व जे काही स्टडी मटेरियल असतं ते फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे। सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे। सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील आणि तुमचं फॉर्मसुद्धा फ्रीमध्ये भरून दिलं जाणार आहे। तर फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला पोलीस बनायचे की नाही किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा की नाही, एवढंच लिहून पाठवायचं आहे। तुमचं नाव आणि तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही एवढंच लिहून पाठवायचं आहे, बाकी काही तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे। आता बघा तुम्ही जर बघितलं तर या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून या संदर्भातील शासकीय निर्णय म्हणजेच काय तर GR, हा GR सुद्धा देखील नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। आणि ह्या निर्णयामुळे अनेक तरुणांच्या पोलीस दलात दाखल होण्याच्या स्वप्नांना देखील बळ मिळालं आहे, कारण की ऑफिशियल GR सुद्धा ठिकाणी काढले गेले आहे। त्यामुळे 15,631 पदांची तुमची भरती ही होणारच आहे। फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही। जे विद्यार्थी कमेंट करून सांगतील की सर मला फॉर्म भरायचं आहे, माझं नाव शिला आहे, गीता आहे, मोहिनी, राजू, सचिन जे असेल ते तुम्ही फक्त लिहून पाठवा। बाकी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, PDF मटेरियल मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। ठीक आहे, फक्त सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा की फॉर्म भरायचे की नाही। पुढे बघा भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते हे आता आपण जाणून घेऊया।
तर बघा एकूण जागा किती आहे, तर पोलीस आणि कारागृह तुम्ही जर बघितलं, पोलीस आणि कारागृह विभागातील एकूण 15,631 पदे हे भरली जाणार आहे. यामध्ये बघा पोलीस शिपाई पद असणार आहे, नंतर पोलीस शिपाई चालक असणार आहे, सशस्त्र पोलीस शिपाई असणार आहे आणि बँड्समन आणि नंतर कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. आता यापैकी तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे कमेंट करून सांगा. भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर मला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचा आहे, भरपूर मुली म्हणतील की सर मला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचा आहे. तर तुमचं जे मत असेल ते तुम्ही नक्की लिहून पाठवा. तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे. काही मुलं म्हणतील की सर मला पोलीस शिपाई चालकसाठी फॉर्म भरायचे आहे, काही मुलं म्हणतील की सर मला पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचे आहे, काही विद्यार्थी म्हणतील सर मला आणखीन बँड्समनसाठी फॉर्म भरायचे आहे, काही विद्यार्थी कारागृह शिपाईसाठी फॉर्म भरतील. तर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून त्यानुसार तुम्हाला मी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. पुढे बघा वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे, ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज विद्यार्थ्यांसाठी आहे. बघा 2020, 21, 22 आणि 23 ज्या विद्यार्थ्यांचं 2020, 21, 22 आणि 23मध्ये उमेदवारांनी जी काही वयोमर्यादा ती ओलांडलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ह्या भरतीसाठी अर्ज करण्याची विशेष संधी देण्यात आलेली आहे. म्हणजेच 2020, 21, 22 आणि 23मध्ये ज्या मुलांचं वय संपलेलं असेल अशा मुलांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. एक सुवर्ण संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे, म्हणून तयारी जोरदार करावी लागणार आहे. ठीक आहे. पुढे बघा भरतीची जी पद्धत आहे ती कशी असणार आहे, तर ही भरती प्रक्रिया घटक स्तरावर म्हणजेच जिल्हा पोलीस आयुक्तालय या स्तरावर राबवली जाणार आहे. ठीक आहे. आता तुमची परीक्षा कशी होणार आहे, तर तुमची परीक्षा ही OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे CBT मार्फत CBT तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. अपेक्षित वेळापत्रक कसं असणार तर बघा आता अधिसूचना तर सप्टेंबर 2025मध्ये अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अगदी खरं झालं आहे. GR तुमचा याच महिन्यामध्ये आलेला होता, तुम्ही बघितलं असेल. ऑफिशियल जी अधिसूचना आहे ती या ठिकाणी जाहीर केली गेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे. तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. आता बघा पुढचा मुद्दा आहे अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल. हा प्रश्न तुमचा आहे की सर फॉर्म कधी सुरू होतील, सर फॉर्मची तारीख काय असणार आहे. तर बघा ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुमची परीक्षा सुरू होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा हा सप्टेंबर महिना आता हा संपण्यामध्ये जर का या महिन्यामध्ये तुमचे फॉर्म सुरू झाले असते तर चांगली गोष्ट होती. पण जर का या महिन्याच्या एंडिंगवर तुमचे फॉर्म सुरू झाले नाही तर ऑक्टोबरपासून तुमचे फॉर्म सुरू होऊ शकतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तुमच्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जाऊ शकतात अशी माहिती आलेली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, तुमचे फॉर्म नक्की भरून घेतले जातील. पुढे बघा उमेदवारांची महत्त्वाची सूचना आता काय उमेदवारांसाठी, तर भरती प्रक्रियेची जी अधिकृत माहिती आहे आणि जे काही अपडेट्स असतील तर त्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस दलाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला आपल्या चॅनलवर ती सर्व माहिती फ्रीमध्ये मिळणार आहे. तर फक्त एक काम करा की आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहील. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक नक्की करायचं आहे आणि खाली कमेंटमध्ये लगेच तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल, तर त्या बटनावर क्लिक करून सर्व विद्यार्थ्यांनी हाईप करून द्यायचे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पुढे बघा इतर कोणत्याही अनधिकृत माहितीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. या भरतीमुळे राज्यामधील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की मला खाकी वर्दी मिळाली पाहिजे तर ही संधी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी असणार आहे. म्हणून तुम्ही फक्त चॅनलला आपले सबस्क्राईब करा, बाकी सर्व तुम्हाला मदत मी फ्रीमध्ये करणार आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही डाऊट असतील काही शंका असतील तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.